UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक। जलपूजन झालेल्या ठिकाणाच्या पाहणीसाठी संभाजीराजे बोटीनं रवाना। सरदार पटेलांचं स्मारक झालं, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं राहिलं नाही? सरकार स्मारक करू शकत नाही हे त्यांनी सांगून टाकावं। संभाजीराजे आक्रमक। संभाजीराजेंसोबत उदयनराजेंनी देखील मुंबईला यायला हवं होतं। शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी। अरबी समुद्रातील स्मारकाच्या मुद्द्यावरून राऊतांचा निशाणा। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं। ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी आमचा संघर्ष। पवारांनी केल्यास राऊत मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। कल्याणमध्ये निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं। पैसे उचले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, मात्र शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे आज रात्री किंवा उद्या दिल्लीमध्ये शहांची भेट घेणार। शहांसोबत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक। फडणवीस देखील दिल्लीत जाण्याची शक्यता। दोन लोकांचा जीव गेला, त्यांच्या दोन्ही हातांवर खून। सुप्रिया सुळेंचा नाव न घेता सुनील टिंगरे यांच्यावर आरोप। विरोधामध्ये प्रचार करून मृतांच्या कुटुंबांना न्याय देईन, सुळे आक्रमक। बच्चू कडूंना मोठा धक्का। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेत प्रवेश करणार। 10 तारखेला मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। राजकुमार पटेल यांची घोषणा। राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी। आधीही एक होतो, आताही एक, पुन्हा लढू आणि एकाचे 10 निवडून आणू, बच्चू कडूंचा इशारा। 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत निर्णय। मराठी साहित्य संमेलन यंदा राजधानी दिल्लीत होणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।